जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की चुकीच्या रस्त्याने कधीही जाऊ नका आणि चुकीच्या मार्गाने कधीही पैसा मिळवू नका. चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला तर क्षणभरासाठी आपल्याला सुख प्राप्त होतं, पण कायमस्वरूपी मात्र आपल्याला दुःखच मिळेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की चुकीच्या रस्त्याने कधीही जाऊ नका आणि चुकीच्या मार्गाने पैसा कधीही मिळवू नका. कारण त्या चुकीच्या मार्गाने जर आपण पैसा मिळवलं तर आपल्याला आपल्या घरामध्ये सगळ्या काही सुखवस्तू येतील. जे काही आपल्याला हवं आहे त्या सर्व वस्तू आपण खरेदी करू, पण जे शाश्वत जे सुख आहे ते मात्र आपल्याला कधीही मिळणार नाही. शाश्वत सुख म्हणजे काय? जे सुख समाधानाने शांती आणि रात्री समाधानाने झोप येणे ही आपल्याला परत मिळणार नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एक वेळ श्रीमंत नाही झालं तरी चालेल, एक वेळ श्रीमंत नाही झालं तरी चालेल, पण सुख समाधान आणि शांती मात्र आयुष्यात पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात उत्तम रस्त्यानेच नेहमी चालत राहावा आणि उत्तम मार्गानेच पैसा मिळवा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की मन हे नेहमी स्वच्छ ठेवा. समर्थ म्हणतात की मन हे नेहमी स्वच्छ ठेवा, कारण आपला हिशोब पैशाचा होत नाही. कारण हिशोब हा पैशाचा होत नाही तर कर्माचा होत असतो. म्हणून नेहमी मन आपलं स्वच्छ निर्मळ आणि पाण्यासारखं स्वच्छ ठेवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही जास्त कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. आपल्या जर आयुष्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला दुःखच प्राप्त होणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जास्त विचार करू नका आणि दुसऱ्यांपेक्षाही स्वतःला कधीही कमी समजू नका आणि दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षाही ठेवू नका आणि भूतकाळाचाही जास्त विचार करू नका. या 4 गोष्टी जर आपण आपल्या मनाला समजून सांगितलं तर आपल्याला दुःख हे आयुष्यात कधीही येणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपली जर परिस्थिती चांगली नसेल तर आपल्याला कष्ट करता आलं पाहिजे आणि चांगली परिस्थिती आल्यावर सगळ्यांची आपल्याला मदत करता आली पाहिजे. आपली जर परिस्थिती चांगली नसेल तर आपल्याला कष्ट करता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपली परिस्थिती चांगली होते किंवा चांगली परिस्थिती आल्यावर मात्र आपल्याला जे काही गरीब लोक आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपल्याला मदतही करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की पैसा कमवणे असं समर्थ आपल्याला कधीही म्हणत नाहीत, पण पैशाबरोबर आशीर्वादही कमवा. कारण आशीर्वाद हे पैसा देऊन मिळत नाही. आशीर्वाद हे पैसा देऊन खरेदी करता येत नाही. तो आपल्या कर्मातून, आपल्या कृतीतून, आपल्या सत्कर्मातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या कर्तृत्वातून आपल्याला प्राप्त होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आशीर्वाद जेवढे कमवता येईल तेवढे कमवा. त्याबरोबर आशीर्वाद ज्यावेळेस आपण कमवतो त्यावेळेस त्या आशीर्वादाबरोबर आपल्याकडे पैसाही येतो. पैसा तर येतोच आपल्याकडे, पण शांती, सुख, समाधानही त्याबरोबर आपल्याकडे येते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये गणेश नावाची अशी व्यक्ती होती. त्यांचं वय झालं होतं जवळजवळ 55 ते 60 या दरम्यान त्यांचं वय होतं. मग ज्यावेळेस त्यांना एक संत भेटले आणि त्यावेळेस मात्र संतांना त्यांनी विचारलं की मी आयुष्यामध्ये काय करावं, माझ्याकडे तर पैसा नाही आणि मला तर पुण्य मिळवायचं आहे, तर मी काय केलं पाहिजे. त्यावेळेस संत लोकांनी त्या व्यक्तीला खूप असं उत्तमाचं उदाहरण सांगितलं. संत लोक त्या गणेश नावाच्या व्यक्तींना म्हणाले की तुझ्याकडे पैसा नाही आणि तुझ्याकडे काही देण्यासाठी नाही, म्हणून तू कधीही दुःख वाटून घेऊ नकोस. तुझ्याकडे जे काही उत्तमाचे गुण आहेत, जे काही तुझ्याकडे करता येईल, जे काही तू करू शकतोस ते इतरांसाठी करू शकतोस. त्यासाठी पैसाच असावा असं नाही. तू इतरांना मदत करू शकतोस, इतरांना जे हवं आहे नको आहे ते तू देऊ शकतोस आणि इतरांना उत्तमाचे 4 शब्द तू सांगू शकतोस, उत्तमाचा मार्ग तू देऊ शकतोस, जेणेकरून तुझ्याकडे जे काही आता देण्यासारखं आहे ते तू इतरांना देऊ शकतोस. या चांगल्या गोष्टी संतांनी त्या गणेश नावाच्या व्यक्तींना सांगितलं. तू एखाद्याला तहानलेल्याला पाणी दे, जर एखाद्याला भुकेलेला असेल, तुझ्याकडे चटणी जरी भाकरी जरी असेल तर ती तू दे. असं काही पाची पकवान दिल्यावरच आपल्याला सुख व पुण्य मिळतं असं काही नाही. गरीब व्यक्तींना जर भूक लागलेल्या व्यक्तींना सुद्धा चटणी भाकरी ते आनंदाने आणि सुखाने खातात असं संत लोकांनी त्या गणेश नावाच्या व्यक्तींना सांगितलं. आणि संत लोक तेथून निघून गेले. त्यावेळेस त्या गणेश नावाची वयस्कर जी व्यक्ती होती त्याला परगावी जायचं होतं आणि तो बसमध्ये चढला. बसमध्ये एवढी गर्दी होती
की त्याला बसायलाही जागा नव्हती. मग थोड्या अंतरावर गेल्यानंतर बाकीचे जे काही बसमधली लोक होते ती खाली उतरली आणि मग मात्र त्या गणेश नावाच्या व्यक्तींना तिथे थोडी एका शीटावर जागा भेटली आणि तो तिथे बसला. आणि मग त्याला संतांनी जे सांगितलं होतं त्या गोष्टी त्याला आठवू लागल्या की आपल्याकडे जर पुण्यच कमवायचं असेल तर पैसा असावा असं काही नाही. आपण कोणत्याही मार्गाने पुण्य कमवू शकतो, आपण इतरांना मदत करू शकतो, आपल्याकडे जे हवं आहे ते देऊन आपण इतरांचा आशीर्वाद व पुण्य प्राप्त करू शकतो. त्यावेळेस मग त्याच्या डोक्यात आलं की आता आपण मगापासून उभारलो होतो त्यावेळेस आपल्याला वाटलं की बसायला कोणीतरी जागा द्यावी. आपले पाय दुखले, आपल्याला त्रास झाला, तसं कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये, आपल्याला जे वेदना झाल्या त्या समोरच्या व्यक्तीला होऊ नये असं त्यांना जाणीव झाली. आणि मग मात्र अजून पुढे गेल्यानंतर बस ही फुल्ल झाली आणि वयस्कर 2-3 व्यक्ती त्या गाडीमध्ये चढले. जवळजवळ त्यांचं वय 70 असेल. मग मात्र गणेश नावाची व्यक्ती स्वतः उठली आणि उभारली आणि जे काही आजोबा लोक असतील, आजी लोक असतील त्या लोकांना त्यांनी तिथे बसायला जागा दिली. आणि मग मात्र असं करत 2-3 स्टेशन आले. 2-3 स्टेशनवर गणेशनं असंच केलं. बसवर शीट जागा मिळाली तर तो बसायचा आणि नवीन ज्यावेळेस ग्राहक बसमध्ये येतील त्यावेळेस तो उठायचा आणि त्यांना जागा द्यायचा. असं करत पूर्ण त्याचं गाव येईपर्यंत त्यांनी तसं केलं. आणि मग तो खाली उतरला. खाली उतरल्यानंतर एका आजोबांना काहीच कळालं नाही. ते आजोबाही त्याच्याबरोबर खाली उतरले आणि त्या वयस्कर आजोबांनी त्या गणेश नावाच्या व्यक्तींना विचारलं की मी तुमचं मगापासून गाव येईपर्यंत बघत होतो, तुम्ही कधीही व्यवस्थित शीटवर बसला नाही, कोण नवीन आलं ते त्यांना तुम्ही जागा देत होता आणि तुम्ही मात्र उभारून प्रवास केला, याचं कारण काय मला ते सांगा. त्यावेळेस ती गणेश नावाची व्यक्ती म्हणाली की मी गरीब व्यक्ती आहे, माझ्याकडे पैसा वगैरे काही नाही, मला पुण्य कमवायचं आहे, आशीर्वाद कमवायचा आहे आणि म्हणूनच मी हे कर्म उत्तमाचे केलं. मी उठल्यानंतर जी व्यक्ती बसली आहे त्याला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होतं आणि त्याचा आत्मा शांत होतो आणि त्या आत्मा शांत झाल्यावर तो मला उत्तमाचा आशीर्वाद देतो आणि म्हणूनच मी हे कर्म उत्तमाचं केलं की जेणेकरून माझ्याही कार्डावर पुण्यही पडावी, मलाही पुण्य प्राप्त व्हावं आणि मलाही सुख, शांती, समाधान मिळावं आणि म्हणूनच मी हे उत्तमाचं कर्म केलं. त्यावेळेस त्या आजोबांनाही त्या गणेश नावाच्या व्यक्तीचं कर्म खूप आवडलं आणि ती म्हणाली की मला संतांनी सांगितलं आणि त्यामुळेच माझ्या स्वभावामध्ये एवढा बदल घडला. मग समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याला जर पुण्य कमवायचं असेल किंवा आशीर्वाद जर कमवायचे असेल तर त्यासाठी पैसा किंवा आपण श्रीमंतच असावा असं काही नाही. आपण कोणत्याही मार्गाने पुण्य कमवू शकतो, आशीर्वाद घेऊ शकतो. एखाद्याला जर दिसत नसेल किंवा एखादी थकलेली व्यक्ती असेल, ट्रॅफिक जाम असेल तर त्याला आपण पलीकडच्या रस्त्यात सोडण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. आपण तहानलेला पाणी देऊ शकतो, आपण भुकेलेले अन्न देऊ शकतो, आपण इतरांना जे काही थोडीफार मदत करू शकतो की बाबा एखाद्याची स्थिती गेली असेल तर त्याला 4 शब्द उत्तमाचे आपण सांगू शकतो. म्हणजे बरंच काही आपल्याकडे आहे की जेणेकरून ते दिल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. त्यासाठी पैसा आणि आपण श्रीमंत असावं असं काही नाही असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात कधीही दुःख आणि संकट आले तर जास्त विचार करू नका आणि वेळ वाया घालू नका, मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करताना लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. समर्थ म्हणतात की कोणत्याही कामाची सुरुवात करताना लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका. आपण ज्यावेळेस काम सुरू करतो लोक पहिल्या दिवशी आपल्या कामावर हसतील, दुसऱ्या दिवशी आपली चेष्टा मस्करी करतील आणि तिसऱ्या दिवशी मात्र विसरून जातील. म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊन तुमचं काम करायचं सोडू नका. तुम्ही जे काम आवडीने करताय ते सतत तसंच चालू ठेवा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.